आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजीची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारनं विशेष पावलं उचललेत. या अंतर्गत अत्यावश्यक वस्तू कायदा 1955चा अवलंब करून पेट्रोलियम उत्पादनं आणि नैसर्गिक वायू यांच्या उपलब्धता, पुरवठा आणि वितरणाचं नियमन केलं जाणार आहे. आखातातल्या घडामोडींमुळे पेट्रोलियम उत्पादनं आणि नैसर्गिक वायू यांच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झालाय. भारताची 80% एलपीजी आयात याच भागातून होते. एलपीजी टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारनं सर्व तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेन स्ट्रीम्सचा अधिकाधिक वापर करून एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिलेत. या उत्पादनांचा पुरवठा करण्याचे आदेश फक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना सरकारनं दिलेत. या कंपन्या घरगुती ग्राहकांसाठी वितरण करतील. सरकारनं यासाठी 5 मार्च 2026 या तारखेपासून विशेष अधिसूचना जारी केली. घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी सतत उपलब्ध राहावा याची खातरजमा या उपाययोजनेतून केली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तेल शुद्धीकरण कंपन्यांनी एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. सध्याच्या अशांत भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा पुरवठा अखंडित राहावा या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलंय. केंद्र सरकारनं देशातल्या घरगुती वापराच्या तसंच रुग्णालयांमधल्या आणि शैक्षणिक संस्थांमधल्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं असून एलपीजी सिलेंडरचा अनावश्यक साठा आणि संभाव्य काळा बाजार रोखण्यासाठी 2 सिलेंडरच्या नोंदणीमधला कालावधी आता 21 दिवसांवरून 25 दिवस इतका केलाय. काही ठिकाणी 2 गॅसची नोंदणी केवळ 15 दिवसांच्या आत केली जात असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल केलाय. तर घरगुती वापराव्यतिरिक्त क्षेत्रांना एलपीजी पुरवठा करण्यासाठी त्याचप्रमाणे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर उद्योगांना एलपीजी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असं मंत्रालयानं समाज माध्यम संदेशामध्ये म्हटलंय. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात गेल्या 10 वर्षात 44%